केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यामध्ये रामपूर नावाचं एक छोटंसं आणि सुंदर असं गाव आहे. हे गाव समुद्र किनाऱ्यावरील गाव आहे असं म्हणता येणार नाही, पण या गावातील अनेक लोकांचा उदरनिर्वाह हा मासेमारीच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. या गावापासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावर कोवलम आहे. त्यामुळे अनेक लोक तिथे जाऊन मासेमारी करतात. अशा प्रकारे अनेक मच्छीमार राहत असलेल्या या रामपूर नावाच्या गावामध्ये सागर नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याचा मुख्य व्यवसाय मासेमारी हाच होता. पण काही वेळा मासेमारीचा व्यवसाय त्याला नीट जमत नव्हता. त्यातून पुरेसं उत्पन्न मिळालं नाही तर तो काय करायचा, तो लगेच गल्फ देशात जाऊन काम करायचा. तिथं एखादं लेबरचं काम करायचा. काही दिवस तिथे काम करून तो पुन्हा इथे यायचा. इथे आल्यानंतर पुन्हा मासेमारी करायचा. अशा प्रकारे गल्फ देश आणि हे रामपूर गाव या दोन्ही ठिकाणी त्याचं काम सतत बदलत राहायचं. अशाच प्रकारे तो त्या गावात राहत असताना एके दिवशी त्याच गावातील दिव्या नावाच्या एका मुलीसोबत अचानक त्याची भेट होते. दोघांनी एकमेकांना पाहताच त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. दोघे एकमेकांकडे पाहतात, हसतात, बोलतात, एकमेकांसोबत ओळख वाढवायला सुरुवात करतात. पण काही दिवसात त्यांची मैत्री प्रेमामध्ये बदलायला सुरुवात होते. पण समस्या अशी होते की हे दोघे वेगवेगळ्या समाजामधील होते आणि केरळमधील एका दूरच्या गावातील दोन व्यक्ती अशा प्रकारे प्रेम करत असतील तर गावातील लोकांकडून किती विरोध होईल आणि त्यांच्या कुटुंबियांकडून किती विरोध होईल. त्यामुळे नेहमीप्रमाणेच दोन्ही कुटुंबाकडून त्यांना कडक प्रमाणात विरोध होता. विशेषतः दिव्याच्या घरच्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं, हे लग्न होऊ शकत नाही. तो व्यवस्थित काम करत नाही, इकडे तिकडे फिरत असतो. तू त्याच्याशी लग्न केलं तर आम्ही ते कधीच मान्य करणार नाही, असं त्यांनी दिव्याला भरपूर वेळा सांगितलं होतं. पण दिव्या प्रेमात इतकी बुडून गेली होती की कोण काय सांगत आहे हे तिच्या कानावरच पडत नव्हतं. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने ती सोडून द्यायची. तुम्ही कोण काय म्हणायचं ते म्हणा, मला सागर हाच व्यक्ती हवा आहे. मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत जगायचं आहे, असा निर्णय तिने घेतला. आणि एक दिवस 2007 साली ती घरातून बाहेर पडते. घरातून बाहेर आल्यानंतर ती सागरकडे जाते आणि सांगते, मी घर सोडून आले आहे आणि आपण आता लग्न करू, असे ती त्याला म्हणते. हे ऐकून सागरला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, नाही, तू विचार करतेस तर आपण लगेच लग्न करू शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. मला माझ्या घरच्यांना समजावून सांगावं लागेल. मला असं लपून छपून लग्न करणं अजिबात आवडत नाही. आपण एक काम करू, आपण लग्न होईपर्यंत आणि दोन्ही घरच्यांची संमती मिळेपर्यंत आपण याच रामपूर गावात एक घर भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूया, अशी कल्पना सागर देतो. दिव्याला काही फरक पडत नव्हता. लग्न झालं तरी ठीक आणि लग्न नाही झालं तरी ठीक, पण मला तुझ्यासोबत राहण्यातच आनंद आहे, अशा विचाराने ती या व्यक्तीसोबत आयुष्य जगायला सुरुवात करते. पण दुसरीकडे दिव्याच्या कुटुंबाकडून कडक विरोध सुरूच असतो. तिच्या वडिलांनी अशा प्रकारची मुलगी मला नको असे म्हणत तिच्यासोबत संबंध तोडल्यासारखंच केलं. साधारणपणे अशा प्रकारे मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते तेव्हा वडील तिच्यावर नाराज होऊन तिला सोडून देतात. पण आई मात्र मुलीच्या प्रेमामुळे तिला सोडू शकत नाही. माझी मुलगी कशी आहे? घरातून पळून गेलेली मुलगी सुखात आहे का? खरंच तो मुलगा तिची नीट काळजी घेतोय का? ती काही त्रासात तर नाही ना? कारण जेव्हा मुलं स्वतःच्या इच्छेने एखादं आयुष्य निवडतात तेव्हा त्या आयुष्यात येणारे त्रास ते आपल्या माहेरच्या घरात येऊ सांगू शकत नाही. कारण त्यांनी सांगितलं तर घरचे म्हणतील, मी तुला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे अनेक मुली घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी स्वतःच्या मनात ठेवून संपूर्ण आयुष्य जगत राहतात. आणि या महिलालाही अशी समस्या येते. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण होतात. सागरकडे व्यवस्थित काम नसतं. कधी समुद्रात जाऊन मासेमारी केली तरच पैसे मिळायचे, नाहीतर त्यांचं नियमित उत्पन्न नव्हतं. त्यात घराचं भाडंही द्यायचं होतं. त्यामुळे ते दोघे खूप अडचणीत दिवस काढत होते.
तेव्हा दिव्याची आई राधा नावाची ही महिला त्यांना थोडी आर्थिक मदत करून त्या नवरा बायकोची मदत करते. पण राधा ही सुद्धा काही मोठी श्रीमंत महिला नव्हती. ती सुद्धा रोजंदारीवर काम करणारी महिला होती. दिव्याचे आई वडील दोघेही रोज कामावर जाऊन मजुरी केल्यानंतरच त्यांच्या घरामध्ये चूल पेटायची. पण तरी सुद्धा त्या आपल्या मुलीला त्रास होत आहे म्हणून स्वतः कष्ट करून मजुरीतून जमा केलेले पैसे तिला देऊन ती मदत करत होती. पण त्यावेळी सुद्धा राधा दिव्याला म्हणत होती, इकडे बघ दिव्या, तू त्याच्यासोबत लग्न करू नको. हे चांगलंच होईल असं मला वाटतं. आतापर्यंत जे काही झालं ते झालं. तू त्याच्यासोबत राहून आणखी काही चुकीचं होण्याआधी तू गप्पच आमच्यासोबत परत ये. आम्ही तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा पाहून तुझं लग्न लावून देतो. पण त्या कितीही सांगत असल्या तरी दिव्यावर तिच्या आईच्या बोलण्याचा काही देखील परिणाम होत नव्हता. दिव्या त्या प्रेमाच्या नशेत काहीही समजून घ्यायला तयार नव्हती. ती म्हणत होती, तसं काही नाही. मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबतच जगणार आहे. त्याला सोडून मी कुठेही जाणार नाही यावर ती ठाम होती. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. या काळात मासेमारीचं काम व्यवस्थित मिळत नसल्यामुळे त्यांच्या घरातील आर्थिक समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. तेव्हा सागर दिव्याला म्हणतो, इकडे बघ, इथं आपल्याला व्यवस्थित काम मिळत नाही. मी साधारणपणे काय करतो माहिती आहे? जेव्हा इथे काम नसतं तेव्हा मी दुबईला कामाला जातो. तिथे काही दिवस मजुरीचं काम करून पैसे कमावतो आणि ते पैसे घेऊन इथे परत येतो. त्यामुळे आपण 6 महिने इथं थोडं आरामात राहू शकतो अशी कल्पना तो आपल्या बायकोला देतो. पण या मुलीने घरातून पळून येऊन त्याच्यासोबत आयुष्य सुरू केलं होतं. त्यामुळे तो दुबईला गेला तर तिला इथं एकटीला राहावं लागणार होतं. समाज आपल्याकडे कसा पाहिल, आपली सुरक्षितता राहील का, अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनामध्ये आता गोंधळ निर्माण झाला होता. पण त्याचवेळी सागरला गल्फ देशात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ठीक आहे, तू जाऊन ये असं म्हणत ती त्याला जाऊ देते. सागर गल्फ देशात गेल्यानंतर पुढच्याच महिन्यात दिव्याची गर्भधारणा झाल्याचं निश्चित होतं. जेव्हा ती 1 महिन्याची गर्भवती असल्याचे सांगते तेव्हा दोघांनाही खरं तर थोडा आनंद होतो. पण त्याचवेळी लग्न न करताच आपण गर्भवती झालो याची थोडी चिंता आणि गोंधळही त्यांच्या मनात असतो. आता हे मूल ठेवायचं की नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. तेव्हा दिव्याची आई म्हणजे राधा म्हणते, अरे देवा, लग्न न करता तू मूल जन्माला घालणार आहे का? या गावात लोक खूप वाईट बोलतील. हे मूल काढून टाक असं ती सांगते. पण दिव्या म्हणते, नाही नाही, मी माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य सागर सोबतच जगणार आहे. म्हणून मला हे मूल हवं आहे असा ती निर्णय घेते. त्यानंतर दुबई देशात असलेल्या तिच्या लिव्ह इन पार्टनर सागरला ती आपल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगते. हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो. अरे देवा, अशी त्याची अवस्था होते. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे ठीक आहे, गर्भवती झाली आहे तर मूल जन्माला घाल, नंतर आपण त्याची काळजी घेऊ असा निर्णय ते घेतात. त्यानंतर ती महिला रामपूर गावामध्ये एकटीच राहते. ती गर्भवती असते. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाण्यापासून ते बाकी सर्व गोष्टी ती स्वतः सांभाळते. कधी कधी तिच्या आईलाही मन आवरत नाही आणि ती येऊन तिची मदत करते. तर सागर दुबईमध्ये राहून तिचे काम करत असतो. याच काळात दिव्याला एका मुलीचा जन्म होतो. त्या मुलीचं नाव गौरी असं ठेवण्यात येतं. पण त्यावेळी सागर मुलीला पाहण्यासाठी सुद्धा येत नाही. तो म्हणतो, नाही नाही, मला इथे सुट्टी देत नाही. आता मी कसं करू? आणखी 6 महिने थांब, त्यानंतर मी इथलं सगळं काम सोडून पूर्णपणे परत येईल. आपण तिथे एक आनंदी आयुष्य जगू असं सांगून तो दिव्याची समजूत काढत राहतो. तेव्हा दिव्याची आई आणि तिचे बाकीचे नातेवाईक तिला म्हणतात, इकडे बघ दिव्या, तू त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून एका मुलाला जन्म दिला. पण यानंतर जर तू त्याच्याशी लग्न केलं नाही तर ते खूप चुकीचं आणि लाजिरवाणं होईल. कृपया त्याला दुबईमधून परत लगेच बोलव. दोघांनीही सगळ्या गावासमोर लग्न करा. तुमचं आयुष्य अशा प्रकारे रुळावरून घसरलं असेल तरी आता ते पुन्हा योग्य मार्गावर आणा. अशा प्रकारे सगळे तिला सल्ला देतात. दिव्याला देखील आता हे योग्य वाटतं.
कारण आतापर्यंत त्याच्याशी लग्न करावं म्हणून त्यांनी तिच्यावर फारसा दबाव टाकला नव्हता. पण आता मूळ जन्माला आलं होतं आणि गावातले लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलायला सुरुवात करत होते. उद्या त्या मुलाला एक ओळख हवी या विचाराने दिव्या सागरवर सतत दबाव टाकू लागते. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, तू लगेच दुबईमधून लवकर इकडे ये असं ती त्याला सांगत होती. तेव्हा तोही म्हणतो ठीक आहे, आपण आत्तापर्यंत इतके दिवस एकत्र राहिलो आहोत, आता तिथे जाऊन कुटुंबासोबत राहूया. आणि तोही गल्फ देशातून इथे परत येतो. त्यानंतर ते दोघे बसून बोलतात आणि एक दिवस लग्न करूया असा निर्णय घेऊन ठेवतात. याच काळात 18 ऑगस्ट 2011 रोजी दिव्या तिची आई राधाला फोन करून सांगते, आई, मी, माझा लिव्ह इन पार्टनर सागर आणि माझी मुलगी गौरी आम्ही तिघेही देवदर्शनासाठी जात आहोत. आता त्या गौरी नावाच्या मुलीला 3 वर्ष झाली होती. तिची आई म्हणते, ठीक आहे, जाऊन ये. मंदिरात जाणं ही चांगली गोष्ट आहे. तिथे जाऊन एखादा चांगला निर्णय घ्या आणि लवकरात लवकर लग्न करून घ्या. तुमची मुलगी आता 3 वर्षाची झाली आहे. गरज पडली तर त्या मंदिरातच लग्न करा अशी कल्पना तिची आई तिला देते. त्यानंतर तिची मुलगी म्हणते, आई, मी हे सतत सांगतच आहे, आम्ही लवकरच लग्न करू असं ती आपल्या आईला सांगते. आणि 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास ती आपल्या आईशी फोनवर बोलते. त्यानंतर संध्याकाळी हे तिघेही वेलांकणीला जाण्यासाठी निघतात. अशा प्रकारे ते निघत असताना दिव्याची बहीण अचानक त्यांना भेटते. ती त्यांना पाहते. ती विचारते, काय ग दिव्या, कुठे निघालीस? दिव्या म्हणते, नाही, आम्ही सगळे वेलांकणीच्या मंदिरात जात आहोत. ठीक आहे, ठीक आहे, जाऊन नीट दर्शन घेऊन ये. तुझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करून घे अशी तिची बहीण गमतीने सांगते आणि निघून जाते. आता हे तिघेही मंदिराकडे जातात. ते मंदिराकडे गेल्यानंतर 4-5 दिवस होऊन जातात, पण दिव्याकडून फोनच येत नाही. दिव्या नेहमी आपल्या आईला फोन करायची, आपल्या बहिणीला फोन करायची, पण 4-5 दिवस झाले तरी दिव्याने फोनच केला नाही. त्यामुळे तिच्या आईला तिची आता खूप चिंता वाटू लागते. ही वेलांकणीला जाणार असल्याचं सांगून गेली, मग परत माघारी का आली नाही आणि परत आल्यावर आम्हाला फोन का केला नाही? काही समस्या झाली नसेल ना असा विचार तिची आई करू लागते. तिची आई दिव्याला फोन करते, पण तिचा फोन लागत नाही, फोन बंद झालेला असतो. त्यामुळे ती तिचा जावई सागरला फोन करते, पण सागर फोन उचलत नाही. मग तिची बहीण काय करते तर सागर सोबत संपर्क साधून खरंच दिव्या आणि गौरी कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. पण त्या कुटुंबातील लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी दिव्या आणि गौरी सोबत नेमकं काय झालं हे त्यांना समजत नव्हतं. सागर सोबत सुद्धा संपर्क होत नव्हता. शेवटी कंटाळून त्या म्हणतात, चला आपण आता थेट जाऊन पाहूया. ज्या घरात ते लिव्ह इन पार्टनर म्हणून भाड्याने राहत होते त्या घराकडे ते जातात. पण घराला मात्र बाहेरून कुलूप लावलेलं असतं. सागर कुठेतरी कामासाठी गेला असल्याचं दिसतं. त्याला प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नाही. 10 दिवस झाले होते. खरंच दिव्याकडून एकही फोन आलेला नव्हता. तिचा फोन सुद्धा बंद होता. अशाच प्रकारे तिची आई राधा विचार करत राहते, आता यापुढे काही उपयोग नाही, आपण पोलिसांकडे जाऊन तक्रार करूया असं ठरवून तिची आई पोलीस स्टेशनला जाते. ती तक्रार नोंदवते. माझी मुलगी हरवली आहे, तिला शोधून द्या अशी ती तक्रार करते. आता पोलीस अधिकारी तिच्याकडून सगळी माहिती घेतात. ती हरवली आहे, ती कोणासोबत आहे, नेमकं काय झालं असं विचारल्यावर तिची आई संपूर्ण माहिती सांगते. 4 वर्षापूर्वी आमची मुलगी घरातून पळून गेली. त्या व्यक्तीशी लग्न न करता ती लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होती आणि शेवटी हे तिघेजण वेलांकणीला देवदर्शनासाठी गेले होते अशी अनेक प्रकारची माहिती तिची आई पोलिसांना सांगते. मग आता पोलिसांचा प्राथमिक तपास कुठून सुरू होणार? त्या लिव्ह इन पार्टनर सागरपासून. आता पोलीस सागरला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात आणि त्याला विचारतात, अरे तू एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता ना? ती मुलगी आणि तुझ्यापासून जन्मलेलं मूल, ती गौरी, हे दोघे कुठे आहे? तो म्हणतो, सर तेच तर मला माहीत नाही, मी सुद्धा त्यांना शोधत आहे. पोलीस विचारतात, तू त्यांना शोधत आहे? तुम्ही तिघेही वेलांकणीला देवदर्शनासाठी गेले होते असं तिच्या कुटुंबातील लोक सांगत आहे.
तेव्हा तो म्हणतो, सर मी गेलोच नाही, दिव्यानेच वेलांकणीला जाणार असल्याचं मला सांगितलं होतं. ठीक आहे, दिव्या आणि गौरीला वेलांकणीला पाठवण्यासाठी रामपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बालरामपूर नावाच्या गावात मी गेलो होतो. तिथून मी त्यांना वेलांकणीला जाणाऱ्या बसमध्ये बसवलं. त्यांना बसमध्ये बसवल्यानंतर मी पुन्हा गावात परत आलो. मी सुद्धा 2 दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहे. माझ्याकडून त्या मुलीशी अजिबात संपर्क होत नाही. कदाचित वेलांकणीला जाऊन त्यांना शोधावं असा मी स्वतः विचार करत आहे आणि तुम्हीच मला बोलावलं, अशा प्रकारचं विधान सागर करतो. पोलीस त्याला विचारतात, शुअर आहे ना, तू गेला नव्हतास ना? तो म्हणतो, नाही सर, मी तिथे गेलोच नाही, इथे माझी 1000 कामं आहेत सर. तेव्हा पोलीस म्हणतात, ठीक आहे बाळा, गरज पडली तर आम्ही तुला घेऊन जाऊ, असं सांगून ते त्याला सोडून देतात. हे पाहून दिव्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसतो. सर हे काय सर, माझी मुलगी त्याच्यासोबत राहत होती, ती वेलांकणीला जाणार होती, आता माझी मुलगी गायब आहे आणि माझी नात सुद्धा गायब आहे. तुम्ही त्याला बोलावून पाठवलं, तो वेलांकणीला गेला नाही असं सांगतोय, तर त्याला बोलावून तुम्ही नीट चौकशी का करत नाही, असा प्रश्न नातेवाईक पोलिसांना विचारतात. त्यावर एक पोलीस उत्तर देतो, पण त्यांना काही समजत नाही. साधारणपणे पोलिसांनी काय तपासायला हवं होतं, खरंच हे तिघे वेलांकणीला गेले होते का, की सागरने सांगितल्याप्रमाणे त्याने त्या दोघींना वेलांकणीला पाठवलं होतं, हे पोलिसांनी तपासायला हवं होतं. तो खोटं बोलत असेल तर त्याची थेट चौकशी करायला हवी होती. बसचा तपास करता आला असता, मोबाईल डेटा रेकॉर्डच्या आधारे चौकशी करता आली असती, पण पोलिसांनी मात्र काहीच लक्ष दिले नाही. तू जा, गरज पडली तर आम्ही तुला पुन्हा बोलावू, असं सांगून त्यांनी त्याला सोडून दिलं. आता तिच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसतो. अशाच प्रकारे काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहते. खरंच दिव्या आणि त्या मुलीसोबत काय घडलं हे कोणाला देखील माहिती नसतं. त्यानंतर कुटुंबातील लोक आणि राधा नावाची ही महिला सतत पोलिसांवर दबाव टाकते. माझ्या मुलीला शोधून द्या अशी ती विनंती करते. त्यानंतर पोलिसांची पुन्हा सागरला बोलावून त्याची चौकशी केली जाते. तेव्हा सागर म्हणतो, सर मला काय वाटतं माहीत आहे का, ती वेलांकणीला गेली असेल तर ती प्लॅन करूनच गेली असेल, कारण ती सुरुवातीपासूनच मला वेलांकणीला जायचं आहे अशी सांगत होती. मी तिला विचारलं कशाला जायचं, पण ती म्हणायची माझी एक महत्त्वाची इच्छा आहे, मला तिथं जायचंच आहे, तुम्ही आला नाही तरी चालेल, मला एकटीला पाठवून द्या, असं ती वारंवार सांगत होती सर. शिवाय मी खूप दिवसांपासून एक गोष्ट पाहत होतो, ती लपून छपून कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. त्यामुळे मला असं वाटतं की तिने कोणाला तरी बोलावून घेतलं आणि आपल्या इच्छेने कोणासोबत तरी पळून गेली. अशा प्रकारे हा लिव्ह इन पार्टनर सागर पोलिसांना सांगतो. पोलीस त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवतात. ठीक आहे, कदाचित हे बरोबर असू शकतं, जर ती आपल्या इच्छेने गेली असेल तर आपण काय करू शकतो, असं म्हणत ते तिच्या आईला बोलवतात. पोलीस अधिकारी तिच्या आईला म्हणतात, हे बघा, तुमची मुलगी एका व्यक्तीसोबत राहत होती, तो सुद्धा असंच सांगतोय तुमच्या मुलीचा कोणाशी तरी संबंध होता आणि ती त्याच्यासोबत वेलांकणीला जाऊन पळून गेली असावी, असं पोलीस अधिकारी तिच्या आईला सांगतात. हे ऐकून तिच्या आईला धक्काच बसतो. ती म्हणते, सर मी माझ्या मुलीशी रोज फोनवर बोलायचे, ती सागरवरच प्रेम करत होती, तिने स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत राहून मूल जन्माला घातलं, त्याच्याशीच लग्न करायचं अशी तिची मनापासून इच्छा होती, ती दुसऱ्या कोणत्याही पुरुषासोबत गेली असेल अशी कोणतीही शक्यता नाही. तो खोटं बोलतोय सर, तुम्ही थोडी नीट चौकशी करा, अशी तिची आई विनंती करते. पण तिची आई कितीही दबाव टाकत असली तरी पोलीस अधिकारी त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. 3 वर्षाच्या मुलीसोबत वेलांकणीला गेलेल्या दिव्या नावाच्या त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं, तिचा लिव्हिंग पार्टनर खरंच वेलांकणीला गेला होता का, की हे दोघे तिथेच गेले होते, की खरंच त्या दिव्या आणि गौरीसोबत काय घडलं, अशा अनेक प्रकारांच्या गोंधळांनी आणि वर्णांनी भरलेली केरळ आणि तामिळनाडूमध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. आता दिव्याची आई राधा कितीही प्रयत्न करत असली, कितीही संघर्ष करत असली,
पाय दुखत असतानाही रोज पोलीस स्टेशनपर्यंत चालत येत असली तरी खरंच दिव्या आणि गौरीला शोधण्यासाठी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर या केसमध्ये कोण नंबर 1 संशयित कोण, लास्ट सीन थेरी घेऊया. लिव्ह इन पार्टनर म्हणून सागरची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती की नाही? पोलिसांनी चौकशी केलीच नाही. आता काय होतं, दिव्या गायब होऊन 1 महिना झाला होता. या केसमध्ये कोणतीही प्रगती नव्हती. इतकंच नाही तर सागरवर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मग तो काय करतो? तो पुन्हा गल्फ देशात कामासाठी निघून जातो. तो खरंच पोलिसांना घाबरून गेला की इथे काम नसल्यामुळे गेला हे समजत नाही. तो कामासाठी निघून जातो ही माहिती दिव्याच्या कुटुंबासाठी अजूनही धक्कादायक असते. कारण संशयित तर हाच आहे. आता हाच व्यक्ती परदेशात गेला असेल. खरंच या केसची प्रगती कशी होणार? अजिबात प्रगती होणार नाही. पोलिसांच्या दृष्टीने आधीच ही केस गंभीरपणे घेतली गेली नव्हती आणि त्यात हा लिव्ह इन पार्टनर सुद्धा दुबईमध्ये परत निघून गेला होता. तिची म्हातारी आई आणि रोजंदारीवर काम करणारी महिला असते. ती किती दिवस संघर्ष करू शकणार? त्यामुळे ही केस तशीच हळूहळू थंड पडत जाते. पण राधा नावाची तिची आई पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांकडे जाते आणि म्हणते, सर तुम्ही कसंही करून वेल्लांकणीला जा आणि माझ्या मुलीचा शोध घ्या. पोलीस अधिकारी म्हणतात, अगं असं कसं जाता येईल? वेल्लांकणीला जाण्यासाठी किती खर्च येईल माहीत आहे का? माझ्याकडे पैसे नाही, आम्ही जाऊ शकत नाही, असं ते पोलीस त्या आईला सांगतात. तेव्हा एका स्रोतामध्ये असं सांगितलं जातं की महिलेने कष्ट आणि रोजंदारीचे काम करून जमा केलेले 7,000 रुपये पोलिसांकडे दिले जाते आणि म्हणती, सर हे पैसे ठेवा, कसंही करून वेलांकणीला जा आणि तिथे चौकशी करा सर. पण तिथं पोलिसांनी ते पैसे घेऊन तिची फसवणूक केलेली असते. ते कोणत्याही तपासासाठी गेले नाही. फक्त हे किती मोठे विश्वासघाताचं कृत्य आहे. त्या महिलेने एवढ्या कष्टाने जमा केलेले 7,000 रुपये देऊन तिला फसवलं जातं. आता राधा नावाच्या या महिलेला काय करावं हे समजत नाही. कितीही प्रयत्न केले तरी पोलीस कारवाई करत नाही. पोलिसांच्या दृष्टीने ही केस अशा प्रकारे हाताळली जाते की ती मुलगी कोणासोबत तरी पळून गेली आहे आणि या प्रकरणात संबंधित असलेल्या सागरकडे देखील ते दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे या मुलीचा शोध घेण्यासाठी कुणीही तयार नसतं. फक्त दिव्याची आई राधा ही एकटी तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत असते. पोलिसांनीच कारवाई केली नाही. या केसमध्ये कोणताही संशयित नाही आणि कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे दिव्या आणि गौरीच्या मिसिंग केसची प्रगती हळूहळू कमी होत जाते. दिवस आठवड्यांमध्ये बदलतात, आठवडे महिन्यांमध्ये बदलतात, महिने वर्षांमध्ये बदलतात आणि काही वर्षे अनेक वर्षांमध्ये बदलतात. खरंच दिव्या आणि गौरीसोबत काय घडलं हे कोणालाही शोधता येत नसल्यामुळे ही केस पूर्णपणे कोल्ड केस बनते. पण ही केस कितीही कोल्ड केस झाली तरी दिव्याची आई राधा ही महिला मात्र आपला विश्वास सोडत नाही. ती रोज पोलीस स्टेशनमध्ये चालत जाते आणि एक अर्ज देत राहते, ही केस पुन्हा उघडा आणि तपास करा अशी विनंती करत ती महिला सतत पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध संघर्ष करत राहते. याच काळात दिव्याच्या वडिलांना आपल्या मुलीचं काय झालं हे समजत नसल्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. एका टप्प्यावर ते पूर्णपणे निराश होतात आणि स्वतःच आपलं जीवन संपवतात. त्यांनी फाशी घेतली जाते. आता या घरासाठी दिव्याच्या आईचा एकमेव आधार तिचे वडील होते, पण आता तेही जिवंत राहिले नाही. पण तरीसुद्धा आपला नवरा जिवंत नसला तरी आपल्या मुलीचं आणि आपल्या नातीचं काय झालं हे शोधल्याशिवाय मी थांबणार नाही असा तिचा निर्धार असतो. शेवटपर्यंत आपण जिवंत असेपर्यंत त्यांना शोधून काढून आपल्या घरी परत घेऊन येऊ या पूर्ण विश्वासाने ती रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अर्ज देत राहते. आणि अशा प्रकारे ती अर्ज देत असताना 11 वर्ष निघून जातात. 2022चं वर्ष येतं. या 11 वर्षाच्या काळात तिने किती अर्ज दिले असतील हे माहिती नाही. पण तेच पोलीस अधिकारी तिथे असतील तर ते काय कारवाई करणार होते? मग काय होतं? काळ पुढे जात असताना अनेक पोलीस अधिकारी या स्टेशनमधून बदली होऊन जातात आणि त्याच काळात एक चांगला अधिकारी, खरंच एक प्रामाणिक अधिकारी 2022 साली या पोलीस स्टेशनमध्ये येतो. तो पुवार पोलीस स्टेशनमध्ये येतो. तो या केसची फाईल काढून पाहत असतो आणि अचानक त्याच्यासमोर ही केस येते. तो विचार करतो, हे काय आहे? एक व्यक्ती एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांना एक मुलगी झाली होती.
हे तिघे वेलांकणीला देवदर्शनासाठी गेले होते, पण आता त्यातील एक व्यक्तीच फक्त जिवंत आहे. त्या दोघींचा काही पत्ता नाही. आणि हा व्यक्ती सुद्धा पुन्हा दुबई देशासाठी कामाला निघून गेला आहे. आता या केसचा आत्तापर्यंत व्यवस्थित तपास का केला नाही? या मुलीची आई सुद्धा गेल्या 10 वर्षापासून सतत अर्ज देत आहे. असं लक्षात आल्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही कोल्ड केस पुन्हा 2022 साली ओपन केली जाते. आता केस पुन्हा उघडत नाही, तर यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम सुद्धा तयार केली जाते. कुणीतरी कायद्याला आणि पोलिसांना फसवून त्या दोघींसोबत काहीतरी केलं होतं. त्याला शोधल्याशिवाय आपण त्याला सोडू शकत नाही, असं म्हणत पोलीस अधिकारी पूर्ण ताकदीने या केसचा तपास सुरू करतात. तेव्हा दुबई देशात गेलेला सागर नावाचा हा व्यक्ती पुन्हा परत येतो. ही घटना 2022 साली कोल्ड केस युनिट तपासत असताना सागरचं वय 45 वर्ष झालेलं असतं. तेव्हा पोलीस त्याची प्राथमिक चौकशी सागरपासून सुरू करतात. त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जातं. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, 11 वर्षापूर्वी म्हणजे 2011 साली एक केस झाली होती. दिव्या नावाची एक मुलगी गायब झाली आहे. तिची 3 वर्षाची मुलगी गौरी सुद्धा गायब झाली आहे. आणि शेवटी या दोघी तुझ्यासोबत होत्या असं आमच्या केस फाईलमध्ये आहे. इतकंच नाही तर तू त्या मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता असंही सांगितलं जातं. त्यावेळी तू काही स्टेटमेंट दिली होती, पण आता आम्ही याचा वेगळ्या पद्धतीने तपास करत आहोत. त्यामुळे आता खरं सांग, तू वेलांकणीला गेला होतास का? नेमकं काय घडलं? असं विचारल्यावर तो एक उत्तर देतो, सर तुम्ही कोणाचं नाव सांगितलं? दिव्या? मला त्या मुलीला कोण आहे हेच माहीत नाही. गौरी कोण? ती कोणासोबत राहिली असेल सर. तुम्ही चुकीच्या व्यक्तीची चौकशी करत आहात सर, असं तो सांगतो. 11 वर्षापूर्वी चौकशी केली असताना मी वेलांकणीला गेलोच नाही असं सांगणारा हा सागर आता 11 वर्षानंतर म्हणतो, ती मुलगी कोण आहे हेच मला माहीत नाही. तेव्हा पोलीस म्हणतात, माहीत नाही? ठीक आहे, तू जा, आम्ही तुला पुन्हा बोलावू, असं सांगतात. त्यानंतर पोलीस अधिकारी बसून तपास सुरू करतात. तेव्हा त्यांना समजतं की हाच व्यक्ती त्या मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पण समस्या अशी होती की 11 वर्षाच्या कालावधीत त्या रामपूर गावात अनेक बदल झाले होते. ते दोघे एकाच घरात राहत असतील, पण त्या घरात 4-5 भाडेकरी बदलून गेले होते. शेजारचे लोक देखील बदलले होते. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या आयुष्याची माहिती साठवून सांगणं शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा पोलीस अधिकारी ते दोघे ज्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्या घरात जातात. पोलीस चौकशी करतात, पण त्यांना ते दोघे एकत्र राहत होते ह्याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही. तेव्हा त्या टीममधील एक पोलीस अधिकारी म्हणतो, सर ही गौरी नावाची मुलगी ह्याच्यापासून जन्मलेली आहे सर. त्या मुलीचा जन्मदाखला घेतला असेल तो तपासून पाहूया. सर त्या मुलाचा जन्मदाखला तर असेल ना? ही तर खूप चांगली आयडिया होती, असं म्हणत ते लगेच जन्मदाखला डाउनलोड करून तपासतात आणि पाहतात तर गौरी नावाच्या 3.5 वर्षाच्या मुलीचा जन्म दाखल्यावर सागरच तिचा वडील असल्याची अधिकृत नोंद असते. आता सागर यामध्ये अडकतो. त्याला पुन्हा बोलावून आणलं जातं. काय रे, तू काय म्हणाला होता? तुला दिव्या कोण हे माहीत नाही, गौरी नावाचं मुलगी कोण आहे हे देखील तुला माहीत नाही. तुला माहिती नसताना एक मुलगी तुझ्यासोबत राहिली, तुला माहिती नसताना तिला मूल झालं, आणि तुला माहिती नसताना त्या मुलीच्या जन्म दाखल्यावर तुझं नाव आहे. काय नाटक करतोय? चल पोलीस स्टेशनला, असं म्हणत पोलीस त्याला घेऊन जातात. त्याला घेऊन जाऊन जन्मदाखला त्याच्यासमोर ठेवला जातो. तो दाखला पाहताच आश्चर्याने उभा राहतो. शेवटी तो म्हणतो, ठीक आहे सर, मी मान्य करतो. मी पुन्हा जुन्या सगळ्या गोष्टी उकरून काढू नये म्हणून पाहत होतो. पण तुम्ही विचारत आहात म्हणून मी सांगतो सर, नेमकं हेच घडलं. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो हे खरं आहे. ते मूल आहे हे देखील मी नाकारत नाही. पण त्या दिवशी मी वेलांकणीला गेलोच नाही. तीच मुलीला घेऊन गेली. मी आधी सांगितल्याप्रमाणे बालरामपूरला जाऊन त्यांना बसमध्ये बसवलं आणि परत माघारी आलो. त्यानंतर त्या दोघीजणी घरी आल्या नाही. त्यांच्यासोबत काय झालं हे देखील मला माहीत नाही. 11 वर्षापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना त्याने जे सांगितलं होतं तेच तो आता पुन्हा डबल सांगतो. पोलीस अधिकारी म्हणतात, ठीक आहे तू जा, आम्ही तुला पुन्हा बोलावू. त्यानंतर पोलीस अधिकारी त्याचे रेकॉर्ड तपासू लागतात. वरून पाहता हा अगदी सामान्य माणसासारखा दिसतो, पण कदाचित हा पक्का गुन्हेगार असू शकतो.
ह्याच्याबद्दल चौकशी करा असं सांगून जेव्हा ते चौकशी सुरू करतात तेव्हा या केसमध्ये कोणालाही अपेक्षित नसलेलं हे खूप मोठं वळण समोर येतं. पोलिसांच्या तपासात काय समोर येतं माहिती आहे का? सागर नावाचा हा व्यक्ती ह्याचे आधीपासूनच लग्न झालं होतं. म्हणजे 11 वर्षापूर्वी दिव्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून मूल होण्यापूर्वीच त्याचं रुकिया नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. या दाम्पत्याला 2 मुलं होती. म्हणजे आधीपासूनच लग्न झाले असलेल्या या व्यक्तीने दिव्यापासून आपलं लग्न लपवलं आणि तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून आणखी एका मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर अचानक दिव्या आणि तिची मुलगी गायब झाली. आता हेतू स्पष्ट दिसत होता नाही का? म्हणजे सागरने त्या दोघींसोबत काहीतरी केलं असावं असं आता दिसून येतं. आता त्याच्या बायकोवर सुद्धा संशय येतो, कारण काही प्रकरणामध्ये एखाद्या नवऱ्याचा दुसऱ्या महिलेसोबत संबंध असेल आणि अचानक त्या संबंधातील पहिली महिला मारली गेली किंवा गायब झाली तर बायकोवर देखील संशय येतो, कारण ही मुलगी तिची प्रतिस्पर्धी बनली होती. तिला आपल्या वैवाहिक जीवनातून दूर करण्यासाठी त्या बायकोची सुद्धा या गुन्ह्यात काही भूमिका असण्याची शक्यता आहे असा पोलिसांचा विचार असतो. पण अजूनही सागर आणि त्याची बायको यांचा दिव्याच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का हे पुराव्याने सिद्ध करता येत नव्हतं. पण आता पोलीस म्हणतात ठीक आहे, 11 वर्षापूर्वी पोलिसांची जी चूक केली होती ती दुरुस्त करण्याच्या उद्देशाने ही SIT टीम तयार करत असते. त्यावेळी सागरनं काय सांगितलं होतं? मी वेलांकणीला गेलोच नाही, बरोबर. आता पोलीस म्हणतात ठीक आहे, आता तुझ्या मोबाईल रेकॉर्ड काढतो. त्याचा मोबाईल नंबर घेऊन 18 ऑगस्ट 2011 रोजी म्हणजे 11 वर्षापूर्वी तो खरंच कुठं होता याची संपूर्ण माहिती पोलीस काढतात. सागरने काय सांगितलं होतं? मी बालारामपूरमध्ये त्यांना बसमध्ये बसवलं आणि पुन्हा गावात परत आलो. मी वेलांकणीला गेलोच नाही. त्याचं हे स्टेटमेंट खरं असेल तर दिव्याचा मोबाईलचा सिग्नल वेलांकणीमध्ये दिसायला हवा आणि सागरचा मोबाईल सिग्नल रामपूरमध्ये दिसायला हवा. एवढंच. जर असं झालं असतं तर त्याचं स्टेटमेंट बरोबर होतं. आता पोलिसांनी त्या दोघांचे मोबाईल रेकॉर्ड काढले आणि ते पाहून सगळे थक्क झाले. सगळे म्हणत होते ते खोटं असल्याचं समोर आलं. सागरने सांगितल्याप्रमाणे त्याचा मोबाईल सिग्नल बालरामपूरमध्ये दिसला नाही आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा मोबाईल सिग्नल वेलांकणीमध्ये देखील दिसला नाही. मग या दोघांचे मोबाईल सिग्नल 18 ऑगस्ट रोजी नेमके कुठे दिसत होते? आपल्या तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीजवळ पुडुकडी नावाचे एक छोटे गाव आहे. या दोघांचेही मोबाईल सिग्नल त्या गावामध्ये दिसत होते. म्हणजे सागर खोटं बोलत होता. यापैकी कुणीही वेलांकणीला गेलं नव्हतं. सागरने वेलांकणीला जात असल्याचं सांगून त्या महिला आणि मुलीची दिशाभूल केली आणि त्यांना कन्याकुमारीजवळ पुडुकुडई नावाच्या एका समुद्री किनारी गावात येऊन गेला हे समोर येतं. आता तो खोटं बोलत होता हे स्पष्टपणे दिसून आलं. पण ठीक आहे, त्या मोबाईल सिग्नलच्या आधारे त्याने त्या दोघींसोबत काहीतरी केलं होतं असं म्हणता येईल का? तेही म्हणता येणार नाही. या मोबाईल सिग्नलच्या आधारे एवढं समजत होतं की त्याचा या प्रकरणासोबत संबंध आहे, पण त्यानेच हा गुन्हा केला होता हे सिद्ध करता येत नव्हतं. त्याला अटक करून तुरुंगात ठेवलं तरी एका आठवड्यामध्ये तो बाहेर आला असता. मग पोलीस आणखी वेगळ्या पातळीवर विचार करतात. ठीक आहे, शेवटी दिव्या आणि गौरी या पुड्डूकडे गावात गेल्या होत्या. आता आपण एक काम करू, त्या पुड्डूकडे गावात जाऊन चौकशी करू. म्हणजे 18 ऑगस्ट नंतर या गावात कोणाचा खून झाला असेल का? एखादा मृतदेह सापडला होता का? तो मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असेल का? 18 ऑगस्ट 2011 नंतर पुडुकुडई नावाच्या या दूरच्या समुद्रकिनारी गावात असा कोणताही दावा न केलेला मानवी मृतदेह सापडला होता का? हे पोलीस तपासणी चालू करतात. आता केरळमधील एक पोलीस टीम पुडुकुडई कन्याकुमारी जिल्ह्यात जाते आणि तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी करते. ते अधिकारी म्हणतात, सर 11 वर्ष झाली, आता मला आठवत नाही, मी जुन्या केसच्या फाईल्स काढून पाहतो. असं म्हणत पुडुकुडई पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर जुन्या फाईल्स काढून पाहू लागतात. अशा प्रकारे एक एक फाईल पाहत असताना एका फाईलवर त्यांची नजर थांबते. ते अचानक थांबतात. सर ही फाईल बघा, असं ते म्हणतात. ते फाईल उघडतात. ती फाईल पाहत राहतात. आता पाहता पाहता केरळ पोलिसांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. त्यांना प्रचंड धक्का बसतो. या फाईलमध्ये काय माहिती मिळती माहीत आहे का?
18 ऑगस्टला सागरने त्यांना वेलांकणीला जात असल्याचं सांगून तो पुडुकडेला आणलं होतं. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला याच पुडुकडे गावातील समुद्र किनाऱ्यावर 2 मृतदेह वाहून आले होते. एक महिलेचा मृतदेह होता आणि एका मुलीचा मृतदेह होता. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी त्या केसचा तपास केला होता. स्थानिक पातळीवर चौकशी करण्यात आली. त्या गावातील लोकांना विचारण्यात आलं, पण त्या दोन्ही मृतदेहांची ओळख कोणाला देखील पटवता आली नाही. इतकेच नाही तर कन्याकुमारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोणाची मिसिंग रिपोर्ट नोंदवली आहे का हे देखील तपासण्यात आलं, तरी सुद्धा त्यांना काही सापडलं नाही. कारण त्या दोघींची मिसिंग तक्रार केरळ राज्यामध्ये नोंदवण्यात आली होती आणि त्यांचे मृतदेह कुठे सापडले? कन्याकुमारी जिल्ह्यातील पुडुकोट्टई गावात. त्यामुळे तामिळनाडू पोलिसांना या गोष्टी एकमेकांसोबत जोडून पाहता आल्या नाही. पण तरी सुद्धा हे दोन्ही मृतदेह अनोळखी मृतदेह होते, त्यामुळे कुणीही त्यांच्यावर दावा केला नव्हता. मग पोलिसांनी प्रक्रिया काय असते? सर्वप्रथम पोस्टमॉर्टम केलं जातं. त्यानंतर मृतदेहाचे व्यवस्थित फोटो काढून ठेवले जातात. त्यांच्याकडील सर्व वस्तू जमा केल्या जातात. DNA नमुना घेऊन ठेवला जातो आणि त्यानंतर नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातात. तामिळनाडू पोलिसांनी हीच प्रक्रिया केली होती. पण या दोन्ही मृतदेहांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय समोर आलं? ही 3 वर्षांची मुलगी श्वास गुदमरल्यामुळे ती मृत्यू पावली होती. त्या मुलीच्या फुफ्फुसामध्ये समुद्राचं पाणी असल्याचं दिसून आलं, म्हणजे तिला समुद्रात बुडून मारण्यात आलं होतं. आणि ही महिला दिव्या, हिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यानंतर तिला पाण्यात फेकण्यात आलं होतं. त्यामुळे त्या महिलेच्या फुफ्फुसामध्ये समुद्राचं पाणी नव्हतं, कारण तिला समुद्रात फेकण्यात आलं तेव्हा तिचा आधीच मृत्यू झाला होता. पोस्टमॉर्टम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे सर्व कपडे जमा करण्यात आले. त्यांचे DNA नमुने घेण्यात आले आणि त्यानंतर त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलं. केसच्या फाईलमध्ये हीच माहिती होती. आता त्या दोन्ही मृतदेहांचे फोटो होते आणि शेवटी घातलेल्या कपड्यांची संपूर्ण माहिती होती. आता दिव्याच्या आईला आणि बहिणीला या पुडुकडेई गावात येण्यासाठी बोलवलं जातं. त्या तिथे येतात. त्यांना हे फोटो दाखवले जातात. शेवटी त्या अनोळखी मृतदेहांनी घातलेले कपडे त्यांना दाखवले जातात. हे कपडे पाहताच दिव्याची आई राधा त्या पोलीस स्टेशनमध्ये बेशुद्ध होऊन खाली पडते. म्हणजे आता कोणतीही शंका उरत नाही. 20 ऑगस्ट 2011 रोजी पुडुकोट्टई समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेले हे दोन्ही मृतदेह दिव्या आणि गौरी यांचेच होते हे 100% निश्चित होतं. आता सागर अडकला होता. तो आतापर्यंत कितीही खोटं बोलत असेल, पण आता त्याला या गुन्ह्याशी प्रत्यक्ष जोडणारा एक पुरावा होता, तो म्हणजे मोबाईल रेकॉर्ड. म्हणजे पोलीस त्याचा या प्रकरणाशी संबंध कसा सिद्ध करतात? सागर आणि दिव्या या दोघांचे मोबाईल त्या पुडुकोट्टई समुद्र किनाऱ्यावर होते हे कसं निश्चित करतात? त्यासाठी ते 18 ऑगस्टपासून दोघांच्या मोबाईल रेकॉर्डचा मागोवा घेतात. खरं तर रामपूर आणि कन्याकुमारी जिल्हा हे एकमेकांच्या खूप जवळ आहे. सगळं पाहिलं तर साधारणपणे 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे. रामपूर, पुवार आणि त्यानंतर बालरामपूर खाली गेलं की कन्याकुमारीमधील पुडुकोट्टई येते. हे सगळं पाहिलं तर बसने गेल्यास जास्तीत जास्त 1.5 तासाचं अंतर आहे. जेव्हा पोलीस त्यांचे मोबाईल रेकॉर्ड पाहतात तेव्हा ते रामपूरमधून निघालेले दिसतात. त्यानंतर पुवार, बालरामपूर आणि मग पुडुकोट्टई या समुद्र किनाऱ्यावर ते पोहोचलेले दिसतात. या समुद्र किनाऱ्यावर असताना रात्री उशीर झालेला असतो. रात्री साधारण 8:30 वाजता दोघांचे सिग्नल या समुद्र किनाऱ्यावर दिसतात. 9 वाजता दिव्याचा मोबाईल बंद होतो. त्यानंतर 9:30 वाजता सागरच्या मोबाईलचा सिग्नल पुडुकोट्टईवरून पुन्हा रामपूरच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. म्हणजे त्याने सांगितलेले दोन्ही स्टेटमेंट खोटी होती. पहिलं काय होतं, मी बालरामपूरमध्ये त्यांना सोडून परत आलो, ते देखील खोटं. दुसरं त्याने काय सांगितलं, त्या दोघीजणी वेलांकणीला गेल्या, ते देखील खोटं. तिसरं म्हणजे सागरचं त्यांना पुडुकोट्टईला घेऊन गेला हे दोघांच्या मोबाईल सिग्नल एकाच दिवसानी असल्याचं स्पष्ट होतं. आणि त्या महिलेचा मृतदेह सुद्धा त्याच ठिकाणी सापडला होता. मग त्याला अटक करण्यासाठी यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा? कारण त्याचा हेतू सुद्धा खूप मजबूत होता. त्याचे आधीपासूनच लग्न झाले होते, तरी सुद्धा तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यामुळे या महिलेचा खून करण्याचा त्याचा हेतू मजबूत होता आणि हा मोबाईल रेकॉर्ड त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी पुरेसा होता.
आता एवढे पुरावे समोर ठेवून सागरची कसून चौकशी केली जाते. शेवटी दुसरा कोणताही मार्ग उरत नसल्यामुळे तो गुन्हा कबूल करतो आणि तो म्हणतो, मीच माझी मुलगी दिव्या आणि बायको गौरीचा खून केला. खरं त्याची ही कबुली ऐकून केरळ पोलिसांना देखील धक्का बसतो. एक बाप आपल्या 3.5 वर्षाच्या मुलीची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या कसा करू शकतो, असा प्रश्न त्या पोलिसांना पडतो. आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? त्याने त्यांचा खून का केला? सागरने आधीच रुकिया नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. त्याला 2 मुले होती. तो आनंदी आयुष्य जगत होता. याच काळात एके दिवशी त्याची दिव्यासोबत भेट होते आणि त्याचे दिव्यासोबत शरीर संबंध निर्माण होतात. पण सागरचं लग्न झालं आहे हे दिव्याला अजिबात माहीत नव्हतं. त्यामुळे दिव्या घर सोडून येते. ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागते. ते दुसऱ्या गावात पुवारमध्ये राहत असतात आणि सागर रामपूरमध्ये राहत असतो. ही दोन्ही गावं जवळ असल्यामुळे तो प्रवास करत दोन्ही कुटुंबाची काळजी घेत राहतो. पण एके दिवशी त्याच्या बायकोला ही गोष्ट समजते. तिच्या नवऱ्याचं आणखी एक कुटुंब असल्याचं तिला कळतं. त्यानंतर नवरा बायकोमध्ये जोरदार वाद होतो. त्याची बायको रुकिया म्हणते, इकडं बघ, तू तिला व्यवस्थित सोडून आला तरच मी तुझ्यासोबत राहील, नाहीतर मला सोडून मी घटस्फोट घेऊन निघून जाईल. रुकिया तिच्या निर्णयावर ठाम असते. पण सागरच्या दृष्टीने हेच त्याचं अधिकृत कुटुंब होतं. त्याला समाजाने माहीत असताना लग्न केलं होतं. त्याला मुलं होती आणि ती मुलं मोठी झाली होती. पण दिव्यासोबतचं आयुष्य हे त्याच्या दृष्टीने अधिकृत नव्हतं. तो तिच्यासोबत फक्त मजेसाठी आयुष्य जगत होता. त्या दोघांचं लग्न झालं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांना मुलगी झाली होती. त्यांचं अधिकृत लग्न झालेलं नसल्यामुळे आपल्याला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा देणारं आयुष्य हेच आहे असा सागरने निर्णय घेतला आणि त्यामुळे दिव्याला दूर करण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण दिव्या मात्र त्याला काही सोडायला तयार नव्हती. मूलसुद्धा जन्माला आलं होतं. सागरला वाटलं की आपण कसंही करून दुबईमध्ये गेलो तर दिव्या आपल्याला विसरेल आणि दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध ठेवून पुढे जाईल. पण दिव्या मात्र त्याच्यासोबत लग्न करण्यावर ठाम होती. ती म्हणत होती, तू दुबईतून काम करीत असला तिथून निघून ये आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. दुसरीकडे त्याची बायको सतत त्याच्यावर दबाव टाकत होती. त्या मुलीला सोडू नये असं ती सांगत होती. म्हणजे सागर हा दोन्ही बाजूने अडकला होता. शेवटी एका टप्प्यावर त्याने निर्णय घेतला, मी दिव्यासोबत लग्न करू शकत नाही. जर मी तिच्यासोबत लग्न केलं तर माझं पहिलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे दिव्याचा खून करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण फक्त दिव्याचा खून करून काय उपयोग? त्या मुलीचं काय करायचं? त्या मुलीला देखील सोबत संपू असा त्याने निर्णय घेतला. पण या केसच्या बाबतीत पुढचा प्रश्न असा होता की हा खून करण्यामागे प्लॅन सागरने एकट्यानेच केला होता की त्याच्या बायकोचा देखील यामध्ये सहभाग होता. पोलिसांचा संशय असा होता की त्याच्या बायकोचा देखील यामध्ये सहभाग आहे. त्याची बायको प्रत्यक्ष खून करण्यामागे सहभागी नव्हती, पण खून करण्याचा प्लॅन आणि त्याने या दोघांची हत्या करावी हे सर्व त्याच्या बायकोला माहिती होतं आणि म्हणूनच संशयाच्या आधारावर पोलीस त्याच्या बायकोला देखील अटक करतात. आता खून करण्याचा प्लॅन केल्यानंतर सागर काय करतो? तो एक खोटी परिस्थिती तयार करतो. तो म्हणतो, आपण वेलांकणीला जात आहोत. दिव्याने सुद्धा ते लगेच खरं मानलं आणि आपल्या आईला सांगितलं. त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की हे तिघेही वेलांकणीला जात आहे. पण सागरने दुसऱ्या ठिकाणी जाऊन खून केला. कारण जर त्याने वेलांकणीला खून केला असता तर लोक वेलांकणीला जाऊन त्या मुलीचा शोध घेत राहिले असते. म्हणून त्याने दुसऱ्या राज्यात जाऊन खून करण्याचा निर्णय घेतला आणि जर केरळमध्येच खून केला असता तर मिसिंग रिपोर्टच्या आधारे त्यांना सहज शोधता आलं असतं. अशा प्रकारे त्याचा प्लॅन अनेक गुन्ह्यांमध्ये वापरला जातो. एका राज्यातील संबंधित व्यक्ती दुसऱ्या राज्यात जाऊन खून करतात, पण तरीही त्याचा संबंध जोडून गुन्हेगाराचा शोध घेता येतो. म्हणून सागर काय करतो? तो तामिळनाडूमधील पुडुक्कडी नावाचं एक दूरच समुद्रकिनारी असलेलं गाव निवडतो. त्याला माहिती असतं की त्या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी उशिरा गेलं तर तिथे कुणीच नसतं. त्यांना फसवून तिथे घेऊन जाऊन खून करायचा असं त्याने ठरवलं होतं. वेलांकणीला घेऊन जातो असं सांगून तो त्यांना पुडुक्कडी गावात घेऊन जातो. ते दोघेजण रात्री साधारण 8:30 ते 9 वाजता त्या समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. तिथे कोणाची गर्दी नव्हती. मग त्यानं काय केलं? त्यानं त्या मुलीला समुद्रात फेकून दिलं.
जिवंत असलेली ती मुलगी श्वास घेताना आल्यामुळे मृत्यू पावली. हे पाहून दिव्या ओरडू लागली. ती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी धावली. त्याचवेळी सागरने दिव्याचा गळा आवळला. तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि तिच्याही मृतदेहाला समुद्रात फेकून तो परत आला. हेच सर घडलं असं तो सांगतो. त्यानंतर त्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलीस संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना करतात. मग त्या गावातून तो किती वाजता निघाला, तो बसने कुठे गेला, खून नेमका कोणत्या ठिकाणी झाला, तो कसा गेला, अशा प्रकारे संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी पोलीस सागरला पुढकडे गावात घेऊन जातात. इतकंच नाही तर दिव्या आणि गौरीने शेवटी घातलेले कपडेसुद्धा त्याला दाखवून त्याच्याकडून त्याची खात्री करून घेतात आणि तो आपला गुन्हा कबूल करतो. या केसच्या बाबतीत 2 व्यक्तींच्या खुनाच्या आरोपाखाली सागरला अटक केली जाते आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपाखाली त्याच्या बायकोला देखील अटक होते. खरं तर त्याची बायको प्रत्यक्ष जाऊन तिने खून केलेला नसतो, पण तिच्या नवऱ्याने हा गुन्हा करणार आहे हे तिला माहीत होतं आणि हा देखील एक खूप मोठा गुन्हा आहे. समजा तुम्हाला अशी माहिती मिळाली की कुणीतरी एखाद्याचा खून करणार आहे, तर तुम्ही लगेच कायद्यानुसार पोलिसांना ही माहिती सांगितलीच पाहिजे. तुम्ही तसं सांगितलं नाही आणि उद्या पोलिसांना हे समजलं की ही माहिती तुम्हाला आधीपासूनच होती, पण साहजिकच तुम्हाला एक गुन्हेगार मानलं जाईल. आणि या केसमध्ये रुकिया नावाच्या बायकोने हा प्लॅन करून दिला असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी त्या दोघाही नवरा बायकोला अटक केलं. शेवटी 2022 साली या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा होते. खुनाला मदत केल्याच्या आरोपाखाली रुकिया नावाच्या महिलेला 10 वर्षाची शिक्षा होते. त्यानंतर चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर तिला 2-3 वर्षांनी सोडण्यात येतं, पण सागरला अमरण जन्मठेपेची शिक्षा होते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.